चला, चौथा प्रश्न आपला की 5.1/2 चे किती टक्के म्हणजे 12.1/2 आहेत. बरोबर. आता 5.1/2 आपण असं लिहू शकतो. 5 दुने 10 आणि 1 11. 11/2 चे किती टक्के म्हणजे x टक्के. बरोबर. x टक्के, 2 टक्के. बरोबर. 12.1/2 म्हणजे 12 दुने 24 आणि 1 25. 25/2 आहे. बरोबर. 11/2 चे x टक्के बरोबर 25/2 म्हणजे 12.5 आहेत. 12.5 बरोबर. आता बघा, 11x भागाकारात 200. बरोबर. बरोबर. 25/2. आता काय करावं लागेल? करना पडेगा आपल्याला, कुछ तो करना पडेगा. कुछ तो करा. बघा, 200 या बाजूला भागाकारात, त्या बाजूला गुणाकारात जातील. म्हणून 11x बरोबर 25 गुणाकाराला 200 या भागाकारात बहु जसं तसं 2. बरोबर. समजलं? बेक 100. म्हणून 11x बरोबर 25 आणि या 2 शून्य म्हणजे 2500. तर x बरोबर किती? 2500 चे 11. बरोबर. x बरोबर, आता बघा, 11 दुने 22. 11 दुने 22. 8. 11 7 77. किती उरले? 3. 3/11 आपण असं लिहू शकतो. म्हणजे 227.3/11 म्हणजे 5.1/2 चे 227.3/11 म्हणजे 12.1/2 आहेत. बरोबर. आता पुढचा प्रश्न बघा. चला, 5वा प्रश्न आपला. एका व्यक्तीचा पगार 57,850 रुपये आहे. त्याच्या पगारात 30% वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती? बरोबर. समजला प्रश्न? आता बघा, आपल्याला सॉल्व कसा करायचा. त्याचा जो पगार होता 57,850 म्हणजे हा 100% पगार होता. ते 100% मध्ये अजून 30%ची वाढ झाली म्हणजे त्याचा पगार 100% होता, त्यावर 130% झाला. मग बघा, 100% पगार होतो किती होता? 57,850. अजून 30% वाढला म्हणजे 130% पगार झाला त्याचा. मग त्याचा 130% पगार किती? आता बघा, करा आता तिरपा गुणाकार. 130 गुणिला 57,850 भागाकार 100. 0 0 2 0 1 2. बरोबर. आता बघा, 13 ने या संख्येला गुणा. आता पुन्हा 13 ने 5ला गुणा. आता बघा, 13 5 65 65. 13 5 65 65 सी 5. आजच्या आले 6. आजचा कम झाला 8. आता 13 ने 8ला गुणा. 13 8 किती? 104. ते चोक 52. 52 चे 104 104 आणि 6 110. आजच्या 11. बरोबर. 8चा कम झाला. आता 7 ने 13 5 65. 13 71. 13 7 91. 91 92 आणि 92 10 102. 102 चे 2 आजच्याले 10. आता 5 13 5 65 आणि 10 75. समजलं? 75,205. आता नवीन पेमेंट किती? आता त्याचं 75,205 रुपये. समजलं? नवीन पगार. त्याचा 100% पगार होता, अजून 30%ची वाढ झाली, तर नवीन पगार आला 75,205 रुपये. ओके. चला पुढे. याचा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? बरोबर. एचा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे. आता याचं सूत्र एक.
बरोबर. सूत्र काय द्यायचं? आर भागाकारात 100 अधिक आर गुणिला 100. तर 100 अधिक आर का? तर पहिलं जे वाक्य एचा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे, हा एक जास्त शब्द आहे म्हणून हा इथं आर घ्यायचा. 100 अधिकार अधिक चिन्ह टाकायचंय पहिल्या वाक्यात जास्त असून म्हणून हे अधिचिन्ह. आता बघा आर म्हणजे किती? 25% जास्त आहे म्हणून 25%. आर म्हणजे 25, 100 जशात तसे अधिक आरची किंमत किती टाकलं पण 25 टक्के का नाही गुणाकारात 100. बरोबर. 25/125 गुणाला 100. 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 0 म्हणजे आता बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? तर तो 20% कमी आहे. समजलं? तर पहिल्या वाक्यात इथं कधी कमी संख्या कमी शब्द असतात एचा पगार बी पेक्षा 25% कमी आहे तर इथं जे प्लस आहे ना त्याच्या वेळी मायनस चिन्ह टाकावे असं म्हणजे वजा बाकीचं चिन्ह टाकायला असतं. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 7. गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. आज लोकसंख्या 10,000 आहे. तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती? 10% दरवर्षी वाढते तर म्हणजे लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त होईल. बरोबर. आता बघा आज लोकसंख्या किती आहे? 10,000. बरोबर. दरवर्षी 10% वाढते म्हणजे आज 10%, 10,000 म्हणजे 100%. बरोबर. दरवर्षी 10% वाढते म्हणजे गुणिला पुढच्या वर्षी 10% वाढ म्हणजे 110%. टक्के म्हणजे 100. 2 वर्ष सांगितले अजून पुढच्या वर्षी 10% वाढ म्हणजे 110 वाढ. बरोबर. येणार आपलं उत्तर. बरोबर. 2 वर्षानंतर लोकसंख्या म्हणजे एक्स मानू आपण. बरोबर. आजची लोकसंख्या 10,000 दरवर्षी 10% वाढते म्हणून 10,000 म्हणजे 100%. 10% वाढतो म्हणून 110% टक्के विचारले म्हणून भागाला 100. पुढच्या वर्षी 10% वाढेल. बरोबर. असं 2 वर्ष झाले. 1 वर्ष 2 वर्ष आणि 2 वर्षानंतर जी लोकसंख्या येईल ते आपलं उत्तर. आता बघा भागात किती? 1 2 3 4 4 आहे. 1 2 3 4 4 कॅन्सल. भागाकारात काहीच नाही. आता वर काय झालं? 100 गुणिला 11 गुणिला 11 म्हणून आता 11 गुणिला 11 म्हणजे आपल्याला माहिती आहे 11चा वर्ग किती? 121 गुणाला हे 100 जशात तसे म्हणून आपलं उत्तर काय? 121 आणि 2 शून्य 1 2. तर 2 वर्षानंतर जी लोकसंख्या असेल ती असेल 12,100. समजलं? चला आता आपण एका वस्तूची किंमत पहिल्यांदा 10% वाढली व दुसऱ्यांदा 10% वाढली तर एकूण किंमत किती टक्क्याने वाढली? 2 वेळेस किंमत वाढली म्हणजे किंमत जास्त होईल. म्हणून एका वस्तूची किंमत आपल्याला किंमत दिली नाही म्हणून आपण तिला 100 म्हणतो. बरोबर. 100 आपण गृहीत धरू. एका वस्तूची किंमत पहिल्यांदा 10% म्हणजे 100 अजून 10% म्हणजे 110% वाढली व दुसऱ्यांदा अजून 10% वाढली म्हणजे हे पण 110. बरोबर. तर एकूण किंमत किती टक्क्याने वाढली? बरोबर. अगोदर हे सॉल्व्ह करा. 1 2 1 2 आन्सर बरोबर 1 2 1 2 वर काय राहिलं? 121. समजलं? 121% नवीन जी किंमत 121% असेल म्हणून 121 वजा 100 बरोबर 21 पण हे काय 21%. प्रश्न टक्क्यांमध्ये केलं म्हणून जी नवीन किंमत त्या वस्तूची नवीन किंमत असेल ती 21% वाढून येईल. समजलं? 21% जास्त. चला आता असं पुढचा प्रश्न घेऊ आपण. 9. रामला 35% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला. 35% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला व श्यामला 31% गुण मिळाले व तो 30 गुणांनी नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती? बरोबर. रामला भेटले 35, श्यामला भेटले 31%. बरोबर. 10 गुणांनी नापास तो 30 गुणांनी नापास. आता
इथं काही फॉर्म्युला नाही, काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने बघा. त्याला 35% गुण, श्यामला 31% गुण. म्हणजे आता टक्केवारीतील फरक, टक्केवारी फरक बरोबर. 35% वजा 31% म्हणजे 4% बरोबर. समजलं. आता यांच्या गुणातील फरक हा 10%, गुणांनी नापास झाला हा 30%. म्हणून गुणांमधील फरक बरोबर 30 वजा 10 बरोबर 20 गुण बरोबर. आता बघा 4% म्हणजे 20 गुण, म्हणून 4% बरोबर 20 गुण. परीक्षा असेल 100%ची, म्हणून 100% बरोबर किती x बरोबर. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 20 गुणिला 100 भागाकार 4 बरोबर x. x म्हणजे आपली परीक्षा किती गुणांची, 4 1 4, 4 पंचे 20, 5 गुणिला 100 म्हणजे x बरोबर 500, म्हणजे 500 गुणांची आपली परीक्षा होती. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण आता. 15 लिटर द्रावणात 20% दूध व उर्वरित पाणी आहे. म्हणजे 20% दूध म्हणजे 80% पाणी आहे. जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले तर दुधाचे प्रमाण किती. तर बघा, पण एकूण द्रावण 15 लिटर आहे, त्यापैकी 20% पाणी आहे. म्हणजे आता दूध किती आहे पाण्यात लिटरमध्ये काढू आपण. म्हणून 15 लिटरचे 20% भागाकार 100 बरोबर. 20 1 20, 20 5 100, 5 1 5, 5 3 15 म्हणजे 3 लिटर दूध आहे 15 लिटर मध्ये बरोबर. समजलं. अजून द्रावणात 3 लिटर पाणी टाकायचं. अगोदर 15 लिटर द्रावण होतं, आता मग एकूण द्रावण अगोदर होतं 15 लिटर प्लस त्यात टाकलं 3 लिटर पाणी बरोबर झालं 18 लिटर द्रावण. 18 लिटर मध्ये आता दुधाचे प्रमाण किती बरोबर. समजलं. 18 लिटर मध्ये दुधाचे प्रमाण म्हणजे 3 लिटर दूध जे आहे ते 18च्या प्रमाणात म्हणजे किती टक्के. 3 1 3, 3 7 18 म्हणजे 100/6 बरोबर. 6 1 6, 4, 6 6 36, 4.6 म्हणजे एकूण जे नवीन प्रमाण होतं ते 18%. 18 लिटर जे पाणी होतं, पाणी आणि दूध मिक्सचर, त्यामध्ये फक्त 3 लिटर दूध होतं. तर 3 लिटर दूध ते 18%च्या म्हणजे 16.66% हे यात पाणी होतं. आता हे झालं लॉंग मेथड. आता आपण बघू शॉर्ट मेथड. शॉर्ट मेथड बघा, दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि भागाकारात एकूण मिश्रण करून घ्यायचं. आता बघा शॉर्ट मध्ये कसं आहे, संख्यांचा गुणाकार असा प्रश्न कधी आला तरी शॉर्ट पद्धत वापरायची. संख्यांचा गुणाकारामध्ये नंतर एकूण मिश्रण बरोबर. संख्यांचा गुणा इथं फक्त दोनच संख्या 15 आणि 20, म्हणून 15 गुणिला 20 किती मिश्रण झालं ते 15 लिटर होतं. त्यानंतर अजून 3 लिटर पाणी टाकलं म्हणजे 18 बरोबर. आता करा 3 सक 18, 3 5 15 म्हणजे 5 गुणिला 20 भागाकारात 6 बरोबर आहे. 3 10 किती आता 5 जुने 50 चे 3, 3 1 3 2, 3 सक 18.2
म्हणजे 16.66%. बरोबर. हा 6 रिपीट होत असेल तर 6च्या ऐवजी 7 घ्यायचा, म्हणजे तिथं फुल स्टॉप लागून जातो. चला, आता एक प्रश्न क्रमांक 11 देखील घेतो. हा प्रत्येक हा जो प्रश्न आहे प्रत्येक परीक्षेत पेपर सेटरचा आवडता प्रश्न. नापास नापास आणि पास पास. आता प्रश्न बघा, एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणित नापास, 20% विज्ञानात नापास व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. तर किती टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले? बरोबर. आता याचा एक सोपं आहे. अगोदर नापास नापासांची बेरीज करून घ्यायची. हा नापास प्लस तो नापास, बरोबर, वजा दोन्ही नापास, दोन्ही नापास, बरोबर. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणित म्हणजे 60 अधिक 20% विज्ञानात, 20% वजा दोन्ही विषयात किती आहे? 10%. आता बघा, 60 आणि 20, 80, 80 वजा 10 म्हणजे 70. 70% विद्यार्थी नापास. तर परीक्षा असते 100%, म्हणून 100 मधनं 70 गेले. 100 वजा 70 बरोबर 30% विद्यार्थी पास. 30% विद्यार्थी पास झाले. समजलं? सोपा आहे, एवढं कठीण नाही आहे. फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न 12वा. वर्तुळाची त्रिज्या 50% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? बरोबर. आता वर्तुळाची त्रिज्या आपल्याला स्मॉल आर मध्ये लिहितात, जी की 50% वाढली. आता एक शॉर्ट फॉर्म्युला आहे, 2r अधिक आर स्क्वेअर भागिला अबोव 100. बरोबर. आता बघा, आर ची किंमत माहिती आहे आपल्याला. काय किंमत? 2 गुणिला आर म्हणजे 50 अधिक आरचा वर्ग 50 अधिक 50, सॉरी गुणाकारात 50, काय वर्ग आहे तो, आणि भागाकारात 100. बरोबर. एवढं सॉल्व्ह करायचं आपल्याला. जमेल? पन्नास गुणिले म्हणजे 100 अधिक 5 5 25, 2500 भागाकारात 100. समजलं? 1 2 1 2, बरोबर. 100 अधिक 25 म्हणजे 125, 125. म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ 25% म्हणजे 125% वाढेल. बरोबर. चला पुढचा प्रश्न आपला. मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला 41% मते मिळाली, तो उमेदवार 4824 मतांनी हारला. तर एकूण किती लोकांनी मतदान केले? बरोबर. आता एकूण मतदान जे 100, एकूण मतदार असतात ते 100% असतात, म्हणून एकूण मतदार आपण ते 100% कन्सिडर करतो. बरोबर. हारलेला उमेदवार, आता जो उमेदवार हारलेला आहे उमेदवार, त्याला किती? 41% मतं मिळाली. बरोबर आहे. हारलेल्याला कधी 41 मिळाली, तर मग जो जिंकलेला आहे विजयी उमेदवार उमेदवार त्याला किती? 100 वजा 41 म्हणजे त्याला एकूण 60% मते मिळाली. बरोबर. हा, आणि तो किती मतांनी जिंकलाय? म्हणजे हा हारलेला उमेदवार 4824 मतांनी हारलाय. बघा, 59 वजा 41, आता फरक बरोबर 59% वजा 41% बरोबर किती? 18% येईल का? 18%. तो 18% हारलाय, म्हणून 18% बरोबर किती? 4824. आपल्याला विचारलंय एकूण मतदान किती, म्हणजे 100% बरोबर किती? बरोबर. आता करा. x बरोबर 4824 गुणिले 100
भागाकारात 18. बरोबर. 3 भागिले 2. 3 सक 18. 3 आहे 3 एक 3. इथं उरलं 18. 3 सक 18. 3 8 24. बरोबर. म्हणजे 1608 गुणिला 1608 गुणिला 100 भागाकारात 6. बरोबर आहे. 2 ने भाग जातो. 804 3. 3 ने भाग द्यायला गेला. 3 एक 3. 3 दुने 6 गुणिले 2. 3 सक 18 गुणिले 2. 3 8 24 गुणिला 100. बरोबर. बरोबर. एकूण मतदान किती होतं की 26,800. हे जे होतं ते एकूण वोटिंग. एकूण मतदान 26,800. बरोबर. हा होता आपला आजचा शेकडेवारी टॉपिक म्हणजे पर्सेंटेज. त्याला दुसरं नाव म्हणजे टक्केवारी. यातील हा जो शेवटचा आपला प्रश्न 13 नंबरचा प्रश्न होता. तर आपलं प्रश्न उत्तर आणि शेकडेवारी चॅप्टर कसं वाटलं हे आपण कमेंट करून सांगा. ओके. थँक्यू.